वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहिर शहानं पार्टी केली त्या जुहूच्या वाईस ग्लोबल तापस बारला आता सील करण्यात आलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। सदर बार व्यवस्थापनाकडून झालेल्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। परत आमचा प्रतिनिधी सत्यम सिंगचा आढावा। वरली हिट अँड रन केस प्रकरणामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। काल मध्यरात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साइज डिपार्टमेंट कडून बार सीज करण्यात आला आहे आणि लायसन्स जे आहेत बारचे ते सस्पेंड करण्यात आलं आहे। खरं तर जे लायसन्स मध्ये आहेत परमिट रूम आहे दारूचे वेगळा असतात आणि रेस्टॉरंट रूम आहे वेगळा असतं। मात्र या बार मध्ये आहे जे दोन्ही रूम एका सोबत होता, रेस्टॉरंट प्लस दारू पिण्यासाठी ज्या ठिकाणी परमिट रूम होता, त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यरात्री तब्बल 2 दिवसाच्या तपासानंतर आहेत बार जे आहे जुहू परिसरामध्ये असलेल्या या बारवर आहेत सील केली आहेत, मोठी कारवाई केली आहे। खरं तर याच बार मधून आहे जे सीसीटीव्ही समोर आला होता, जे मिहिर शाह आरोपी आहे तो अजूनही फरार आहे। तो आरोपी याच शेवटची नाईट आहे याच बार मध्ये पार्टी केलं होतं, यानंतर वरळी हिट अँड रन केसची घटना घडली होती। कॅमेरामॅन विजय देसाई सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा